प्रेग्नन्सी राहण्यासाठीची ट्रीटमेंट चालू आहे आणि काही तपासण्यामध्ये आपल्याला आढळून येतं की फॅलोपियन ट्यूब ब्लॉक आहे. तर त्याची काही कारणं असतात ती समजून घेऊया. पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज, त्याला आपण PID म्हणतो, म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडाचं इन्फेक्शन असणं, व्हाईट डिस्चार्ज झालं, त्यातनं ते उद्भवतं. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस जे की संबंधात एक दुसऱ्याला पसरतात, त्यातनं ट्यूब ब्लॉक होऊ शकते. पोटाचा TB, त्याच्यामध्ये ट्यूब ब्लॉक होऊ शकते. आधीची काही पोटाची कोणती सर्जरी जर झालेली असेल त्यामुळे ट्यूब्स एक गर्भपिशवीला चिटकणे किंवा पोटाला आतड्यांना चिटकणे हा भाग निर्माण होऊ शकतो. किंवा अजून एक असतं की एंडोमेट्रियोसिस म्हणजे पाळी आतमधल्या बाजूने ट्यूबकडे जाणे, त्याच्यामधनं ट्यूब्स अडिशन्स होऊन ब्लॉक होऊ शकतात. आता या सर्व गोष्टी जरी आढळल्या तर प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे. एंडोमेट्रियोसिस मध्ये मेडिकल मॅनेजमेंट म्हणजेच गोळ्या औषधांनी ट्रीटमेंट होणं किंवा सर्जरीही लागू शकते. याला जर सोडलं तर बाकीच्या सर्व कारणांमध्ये मेडिकल मॅनेजमेंट म्हणजेच गोळ्या औषधांनी ट्रीटमेंट होऊन जाते. त्यामुळे आपापलं कारण शोधणे आणि ट्यूब्स ओपन करणे म्हणजे लवकर प्रेग्नन्सी राहील, असं फार चिंता करण्यासारखं कारण नाहीये.